मी दीपक श्रीपतराव बनसोडे, अध्यक्ष सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर व मुख्याध्यापक सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल आमच्या संस्थेच्या अंतर्गत बोधी प्राथमिक विद्यालय, सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल व बुद्धिस्ट इंग्लिश स्कूल ह्या 3 शाळा चालतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शैक्षणिक अशा प्रकारचं भरीव अशा प्रकारचं काम केलेलं आहे, ज्याला प्रेरित होऊन माझे वडील डॉक्टर श्रीपतराव शोभाजी बनसोडे यांनी या शाळेची मुहूर्तमेढ रोवली, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्यापासूनचं अशा प्रकारचं स्वप्न होतं की शिका, संघटित व्हा व समतेसाठी संघर्ष करा. ज्यामध्ये शिका हा जो सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, ज्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय भरीव असं प्रकारचं स्वतःचं त्यांचं आपण योगदान बघितलं तर त्यांनी स्वतः जे शिक्षण घेतलेलं आहे ते जगामध्ये अद्यापर्यंत कोणीही तेवढं उच्च विद्याविभूषित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला अजूनही जगामध्ये दिसून येणार नाही. अशा प्रकारचं चतुरस्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ते आहे. आणि त्यांनी शिक्षण स्वतः घेत असताना किती हाल अपेष्टा सहन केल्या व कशा प्रकारे शिक्षण घेतलं. जे शिक्षण घेत असताना त्यांना खूप अडचणी आल्या, ज्या काळामध्ये अस्पृश्यता होती मोठ्या प्रमाणामध्ये आणि समाजामध्ये विरोधाभास होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि हे शिक्षण घेत असताना त्यांच्यासमोर एकच ध्येय होतं की जो माझा समाज आहे तो समाज मी ज्याप्रमाणे हाल अपेष्टा सहन करत आहे त्यातून गेला नाही पाहिजे. आणि त्या उद्देशाने त्यांनी अतिशय भरीव अशा प्रकारची कामगिरी केली. आणि ज्याचं आपल्याला आज असं दिसतंय की त्यांच्या शिक्षणामुळे फक्त अस्पृश्य समाजच नव्हे तर आपल्या भारतातील ज्या विविध जाती धर्मात राहणारे जे लोक आहेत त्या सर्व जाती धर्मातील लोकांना विविध प्रकारच्या ज्या सवलती आहेत त्या सवलती मिळवून देण्यामध्ये बाबासाहेबांचं भरीव अशा प्रकारचं योगदान आहे. ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा कायदेमंत्री होते तेव्हा कायदेमंत्री असताना त्यांनी कायद्यामध्ये कशा प्रकारे सर्वांना सवलती मिळाल्या पाहिजेत, समानता कशी प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी भरीव काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या स्वतंत्र भारताचे जी घटना लिहिण्यात आली, ज्या घटनेचे शिल्पकार त्यांना म्हटलं जातं, ती घटना लिहित असताना त्यांना खूप अडचणी आल्या, परंतु त्यांनी कसल्याही प्रकारचं विचार न करता ती घटना लिहिली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आपल्या देशाची जी घटना आहे ती जगामध्ये लिखित अशा प्रकारची घटना जी आहे त्या घटनेमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची घटना गणली जाते. जगामध्ये सर्वश्रेष्ठ घटना म्हणून आपली भारताची घटना गणली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्यामुळे आपला देश आज चालत आहे. प्रशासकीय पूर्ण यंत्रणा जी आहे ती पूर्ण त्यांच्या घटनेवरती चालते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित होऊन माझ्या वडिलांनी ही शाळा जी आहे ती सुरू केली. माझे वडील स्वतः एक गाढे अभ्यासक होते बाबासाहेबांचे. ते एक चांगले लेखक होते आणि सरस्वती भुवन या ठिकाणी प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी आपली सेवा करत असताना त्यांच्या मनामध्ये आलं की बाबासाहेबांनी जे कार्य केलं आहे तर तेवढं तर आपण कार्य करू शकत नाही, परंतु त्यांच्या जे कार्य आहे आपण त्यांच्या पायाची जी धूळ आहे तीसुद्धा आपण होऊ शकत नाही, परंतु जे कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे त्याचा एक परिपाक म्हणून माझ्या वडिलांनी ह्या संस्थेची स्थापना केली. आणि ही स्थापना 22 फेब्रुवारी 1985ला सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. 1985ला बोधी बालक मंदिर व बोधी प्राथमिक विद्यालय हे सुरू करण्यात आलं. हे सुरू केल्यानंतर या परिसरामध्ये सर्वप्रथम सिडको N7 ह्या परिसरामध्ये ही शाळा सुरू करण्यात आली, ज्यामध्ये दलित, मुस्लिम, बौद्ध, इतर मागासवर्गीय जे लोक आहेत त्या लोकांना, या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली पाहिजे या अनुषंगाने ही शाळा सुरुवात करण्यात आली. 1987ला शासनाची मान्यता मिळाली आणि 1991ला याला ग्रँट मिळाली. 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग नैसर्गिक वाढीनुसार
मिळत गेले. 1990ला सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूलची स्थापना झाली. 1990ला सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूलची स्थापना झाल्यानंतर तिथून 1998ला ही शाळा ग्रँटवर आली. ही शाळा चालवत असताना वडिलांनी आणि माझ्या आईने म्हणजेच आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे वडील डॉक्टर श्रीपतराव शोभाजी बनसोडे आणि ह्या संस्थेच्या संस्थापक सचिव श्रीमती प्रमिलाताई गायकवाड यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना, समाजातील विविध घटकांना कशा प्रकारे शिक्षणाच्या क्षेत्रात आणता येईल यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीचा काळ असा होता की ज्या वेळेस आजूबाजूच्या परिसरामध्ये शाळा नव्हत्या, सिडको N7 हे नवीन अशा प्रकारची वसाहत निर्माण झालेली होती आणि सिडकोमध्ये नवीन वसाहत झाल्याच्या नंतर या ठिकाणी आजूबाजूला औद्योगिक वसाहत होती. ह्या औद्योगिक वसाहतीमध्ये शाळा नसल्या कारणाने इथं शाळा आपण काढली तर इथल्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचं एक चांगल्या प्रकारचं क्षेत्र उपलब्ध होईल या अनुषंगाने ती शाळा काढली. हळूहळू एक एक वर्ग वाढत गेला. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाली त्या ठिकाणी जागा अपुरी पडू लागली. सिडकोच्या 2 रूम होत्या, त्यामध्ये ती शाळा चालत होती. पुरेसं प्रांगण नव्हतं. नंतर आमचं स्वतःचं या ठिकाणी ज्या ठिकाणी आता भव्य दिव्य अशा प्रकारची जी ही इमारत उभी आहे ही आमचं स्वतःची जागा होती. वडिलांनी भरपूर ठिकाणी बघितलं की आपल्याला शाळेसाठी जागा उपलब्ध होते का, परंतु त्यावेळेस मिळाली नाही. आणि मग स्वतःच्याच जागेतला जो अर्धा एकरचा भाग आहे या ठिकाणी शाळेची इमारत हळूहळू उभी करायला सुरुवात केली. एक एक वर्ग हळूहळू बांधत ही इमारत उभी राहिली. पत्र्याच्या रूम होत्या सर्वप्रथम सगळ्या. एक वर्गावरती स्लॅब टाकण्यात आला आणि अशा प्रकारे ही आज आपल्याला भव्य दिव्य अशा प्रकारची इमारत उभी झालेली दिसत आहे. यामध्ये ही शाळा उभी करत असताना माझ्या वडिलांनी आपला स्वतःचा एक पगार शाळेला आणि आईच्या पगारावरती आमचं घर चालायचं अशा प्रकारे ही शाळा उभी राहिली. आणि ही शाळा चालवत असताना आमच्या शाळेतील जे आतापर्यंत येऊन गेलेले सर्व कर्मचारी आहेत, सुरुवातीपासून शाळेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत त्यांचं आमूलाग्र अशा प्रकारचं योगदान या ठिकाणी शाळेला लाभलं, ज्यामुळे या शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत गेली. माझे बंधू राजरत्न श्रीपतराव बनसोडे हे 1990ला जेव्हा सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूलची स्थापना झाली तेव्हापासून ते 2020पर्यंत ते स्वतः मुख्याध्यापक होते. ते MSc M.Ed आणि त्यांचं एज्युकेशनमध्ये सेटही झालेलं होतं. ते स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी त्यांचं डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून सिलेक्शनही झालं होतं. परंतु त्यांनी ते न निवडता आपल्या शाळेसाठी आपण योगदान जर दिलं तर आपल्या समाजातील सर्व लोकांना त्याचा फायदा होईल या अनुषंगाने त्यांनी M.Ed झालेलं होतं, त्यांचं सेट झालेलं होतं एज्युकेशनमध्ये. ते B.Ed कॉलेजला लेक्चरर म्हणून जाऊ शकले असते, परंतु त्यांनी कुठेही ते गेले नाहीत. ते इथंच राहिले आणि शाळेची प्रगती करत राहिले. आणि 2020मध्ये त्यांचं हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या निधनाच्या नंतर 2020ला मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आलो आणि या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून होतो. 2020च्या नंतर या ठिकाणी वडिलांनी अशा प्रकारचं स्वप्न बघितलं होतं की बंधूंच्या नावाने एक वाचनालय असावं आणि त्या वाचनालयाची मुहूर्त मेढ आम्ही रोवली. 2021मध्ये त्याचं भूमिपूजन झालं. आदरणीय उपसंचालक आपले साबळेसाहेब यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं. आणि त्यानंतर माझे वडीलही 5 सप्टेंबर 2022मध्ये म्हणजे आत्ताच 6 महिन्यापूर्वी त्यांचंही निधन झालं वृद्धापकाळाने. त्यानंतर आम्ही या वाचनालयाचं जे काम आमचं झालेलं होतं त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या नावाने म्हणजे डॉक्टर श्रीपतराव शोभाजी बनसोडे यांच्या नावाने संशोधन केंद्र आपण या ठिकाणी त्याची स्थापना केली. त्याचबरोबर माझे जे बंधू आहेत राजरत्न बनसोडे, तर त्यांच्या नावाने राजरत्न श्रीपतराव बनसोडे यांच्या नावाने वाचनालय आपण या ठिकाणी उभं केलं. आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते 22 फेब्रुवारी 2023 या दिवशी आमच्या संस्थेला 38 वर्ष पूर्ण झाले. त्याचा 38 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही 38वा जो त्याचा वर्धापन दिन आहे त्या दिवशी आदरणीय विक्रम काळेसाहेब हे आपले जे आता नवनिर्वाचित अशा प्रकारचे शिक्षक आमदार आहेत त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. त्याप्रसंगी आदरणीय आपले विभागीय शिक्षण उपसंचालक साबळेसाहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते
आपल्या औरंगाबादचे डेप्टी CO शिरीष बनसोडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिकचे मधुकर देशमुख साहेब, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. माझे वडिलांचे निकटवर्तीय मित्र व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाढे अभ्यासक व तत्त्वज्ञ आदरणीय डॉक्टर R.K. क्षीरसागर सर, ते सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम पार पडला. त्यानंतर वडिलांची पहिल्यापासूनची इच्छा होती की सुभेदार रामजी आंबेडकरांच्या नावाने आपली शाळा चालते. सुभेदार रामजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते आणि त्यांच्या नावाने ही शाळा आपण सुरू केली. ती शाळा सुरू जेव्हा केली तेव्हा ध्येय अशा प्रकारचं होतं की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाची जी आपण आज पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव जे आपण ऐकतोय, त्या व्यक्तिमत्वाला घडवण्यामध्ये त्यांच्या वडिलांचा सिंहाचा वाटा होता आणि म्हणून त्यांच्या वडिलांचं योगदान किती मोठं आहे त्यामुळे या ठिकाणी वडिलांनी सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या नावाने ही शाळा सुरू केली आणि त्यांचा पुतळा आपल्या परिसरामध्ये असावा अशी वडिलांची मनोकामना होती. वडील असतानाच तो पुतळा आम्ही उभा केला, परंतु त्याचं इनॉग्रेशन त्यांच्यासमोर होऊ शकलं नाही याची मला खंत आहे. वास्तविक पाहता त्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. वडिलांची इच्छा होती की आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते किंवा आनंदराजजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते त्याचं त्या पुतळ्याचं अनावरण व्हावं. प्रकाशजींना आम्ही भेटलो होतो आणि त्यांनी वेळही दिली होती, परंतु नंतर त्यांच्या मागे खूप व्याप असल्याकारणाने त्यांना ते शक्य झालं नाही. नंतर मी आनंदराजजींनाही भेटलो होतो आणि त्यांनी वेळ दिली आणि 27 फेब्रुवारी 2023ला या परिसरामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर यांचा पुतळा आपण बसवला आणि त्याचं अनावरण जे आहे ते त्यांच्या हस्ते केलं. आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आदरणीय आनंदराजजी आंबेडकर जेव्हा त्यांनी तो पुतळा बघितला ते भारावून गेले. परिसर बघितल्यानंतरसुद्धा त्यांना खूप आनंद झाला की सुभेदार रामजी आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील होते, तर त्यांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि शाळेची सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होत असलेली प्रगती त्यांना दिसून आली. आमचा मानस आहे की माझ्या वडिलांनी जी ही शाळा सुरू केलेली आहे, जे सुरुवातीला एक छोटंसं रोपटं लावलेलं होतं, त्याचं वटवृक्ष त्यांच्यासमोर झालं, त्याचं अजून कशा प्रकारे आपल्याला प्रगती करता येईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करत असताना त्यांनी सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा. हे करत असताना जोपर्यंत आपण सक्षमरित्या समाजासमोर उभे राहणार नाही आणि आपण स्वतः जोपर्यंत शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव काम करणार नाही, तोपर्यंत आपल्या समाजाची जी वाटचाल आहे किंवा समाजाला एक चांगली दिशा दाखवण्याचं काम जे आहे ते आपण करू शकणार नाही. मला सांगायला नक्कीच या ठिकाणी अभिमान वाटेल की आमची शाळा ही 1985पासून स्थापन झाल्याच्यापासून ते आत्तापर्यंत आम्ही विद्यार्थ्यांकडून कसल्याही प्रकारची फीस घेत नाही. बाहेर डोनेशन घेतले जातात आणि डोनेशनवरती शाळा चालतात. अक्षरशः शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, पण अशा काळामध्ये आम्ही कसल्याही प्रकारची फीस घेत नाही. 2 वेळेस सत्र परीक्षा आणि 2 वेळेस घटक चाचणी ही 4 वेळेसची जी फीस असते परीक्षेसाठी लागणारी ती, व जर कधी आपण स्नेहसंमेलन घेतलं, दरवर्षी आम्ही स्नेहसंमेलन घेतो, पण 3 वर्षापासून आम्ही घेतलेलं नाही आहे, तर ते स्नेहसंमेलन जे घेतो त्या स्नेहसंमेलनाची फीस याच्या व्यतिरिक्त शाळा कसल्याही प्रकारची फीस घेत नाही. या परिसरामध्ये आम्ही अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे काम करत आहोत, ज्या माध्यमातून आम्हाला ICT लॅब मिळालेली आहे, ज्या अनुषंगाने आमच्या परिसरामध्ये कॉम्प्युटरचे 11 कॉम्प्युटरचा संच आम्हाला मिळालेला आहे, प्रोजेक्टर मिळालेला आहे, प्रिंटर मिळालेला आहे. एक अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं वाचनालय आम्ही उभं केलेलं आहे, ज्या अनुषंगाने माझी इच्छा आहे की जे संशोधन केंद्र वडिलांच्या नावाने आपण सुरू केलं आहे, त्या संशोधन केंद्राला विद्यापीठाचं अपिलेशन मिळालं, त्याला संलग्नित जर करून मिळालं, तर त्या संशोधन केंद्राला खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं अशा प्रकारचं त्याला एक स्वरूप येईल. आणि आम्ही जे ग्रंथालय उभं केलं हे उभं करत असताना फक्त ते विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. ते ग्रंथालय आम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत चालू ठेवणार आहोत आणि खुलं ग्रंथालय आहे, ज्यामध्ये शाळेचे विद्यार्थीच नव्हे तर परिसरातील त्याचबरोबर ज्या लोकांना त्या ग्रंथालयाचा उपयोग घ्यायचा आहे, उपभोग घ्यायचा आहे, ते घेऊ शकतात. कोणी येऊन या ठिकाणी त्या ग्रंथालयामध्ये वाचन करू शकतं, लेखन करू शकतं, अभ्यास करू शकतं. येथील ग्रंथालय त्यांना
वापरण्यासाठी सुद्धा मिळतील, परंतु त्याचा नियम असेल की ग्रंथालयातलं पुस्तक हे ग्रंथालयात असतानाच वाचायला मिळेल, ते घरी मिळणार नाही. तुम्ही या ठिकाणी पाहिजे तेवढा काळ इथे बसू शकता आणि शिक्षणाचं जे आम्ही हे योगदान करत आहोत बाबासाहेबांच्या कृपेने या ठिकाणी आम्ही जे हे करत आहोत तर ते या ठिकाणी या संस्थेची स्थापना माझ्या वडिलांनी केली. वडिलांबद्दल मी 2 शब्द नक्कीच या ठिकाणी सांगेल. डॉक्टर श्रीपतराव शोभाजी बनसोडे यांचं स्वतःचं जर शिक्षण बघितलं आपण तर माझ्या वडिलांनी मिलिंद महाविद्यालयामधून BSc BEd केलेलं आहे, MSc झालेलं आहे त्यांचं, LLB LLM, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती PhD त्यांची आहे. आपल्या नामांतर झाल्याच्यानंतर, नामविस्तार झाल्याच्यानंतर पहिलं PhD अवॉर्डेड माझ्या वडिलांना आहे. आणि त्यांनी आपलं काम करत असताना त्यांचं लेखन खूप भरीव अशा प्रकारचं होतं आणि त्यांनी आपलं काम करत असताना जवळजवळ 2500 पुस्तकांच्या जवळपास त्यांचा संग्रह आहे, जो की आम्ही ह्या संशोधन केंद्रासाठी विद्यार्थ्यांना उपयोगात यावा या उद्देशाने आम्ही तो या ठिकाणी देत आहोत. डॉक्टर श्रीपतराव शोभाजी बनसोडे यांची पर्सनल लायब्ररी होती, ज्यामध्ये बुद्धा अँड हिज धम्मा, त्याचबरोबर रायटिंग स्पीचेस जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांचे सर्व खंड आहेत. त्याचबरोबर 1 ते 22 खंड जे आहेत खैरमोडे लिखित ते आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती जे साहित्य आहे ते साहित्य पाहून जे आपलं साहित्य अकादमी आहे, दलित साहित्य अकादमी, तर त्यांनी आपलं वडिलांचं पुस्तकाचं प्रदर्शन जे आहे महाराष्ट्र शासनाने भरवलेलं होतं, ज्यामध्ये जवळपास 2000 दुर्मिळ पुस्तकं जी आहेत त्यांचा संग्रह संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी त्याचं प्रदर्शन भरलेलं होतं 1990मध्ये. त्याच्यानंतर त्या कार्यक्रमासाठी आदरणीय प्रतापराव बोराडे साहेब, पेटकर साहेब जे SSC बोर्डाचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर रत्नाकर पंडित जे अजिंठाचे संपादक होते, अजिंठा वृत्तपत्र जे आहे त्याचे संपादक होते, ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि दुर्मिळ अशा प्रकारचा जो ग्रंथसंग्रह आहे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं होतं 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 1991. तर हा कालावधी होता, तो जन्मशताब्दी वर्ष होतं, त्यावेळेस तो भरवण्यात आलेला होता. त्याचबरोबर हैदराबाद मुक्तीसंग्राम जे आहे त्याच्यावरची 6 पुस्तकं जे आहेत त्याच्यावर वडिलांनी 7 भाषणं केलेली आहेत. भालचंद्र फडके आणि यदी फडके यांचा संग्रह वडिलांकडे आहे. त्याचबरोबर द लेजन्सी ऑफ डॉक्टर आंबेडकर अँड डॉक्टर आंबेडकर ऑन बुद्धिझम, नानकचंद रत्तू यांचं जे पुस्तक आहे ते वडिलांकडे आहे, त्यांच्या आठवणी. त्याचबरोबर इतर पुस्तके ज्याच्यामध्ये महार आणि महारांचा इतिहास यावरील खैरमोडे, त्याचबरोबर अनिल कठोर यांचं पुस्तक आंबेडकर जीवन और मिशन, हिंदू कोडबिल इत्यादी इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेतील जवळपास 2500 पुस्तकं जी आहेत ती वडिलांकडे होती. ज्या पुस्तकांचा संग्रह वडिलांनी जात असताना आमची विचारपूस केली नाही किंवा असं सांगितलं नाही की शाळेकडे बघा, संस्थेकडे बघा, घराकडे बघा असं सांगितलं नाही. तर वडील जाताना फक्त एकच वाक्य बोलले की मी जो एवढा मोठा ग्रंथसंग्रह उभा केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे तर फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण ते ध्येय समोर ठेवून आपण काम करत आहोत. हे करत असताना त्या पुस्तकांची हेळसाण होऊ देऊ नका, अशा प्रकारचं वडिलांचं वाक्य होतं. आणि त्याचमुळे आपण ते ध्येय समोर ठेवून वडिलांच्या नावाने या ठिकाणी रिसर्च सेंटर सुरू केलं, ज्या माध्यमातून PhD धारक विद्यार्थी असतील, MPhil करणारे विद्यार्थी असतील, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षण घेत असताना या ग्रंथसंग्रहाचा फायदा झाला पाहिजे या अनुषंगाने हे आम्ही संशोधन केंद्र या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि जे आमचं ध्येय आहे, या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आलं पाहिजे, सिनियर कॉलेज आलं पाहिजे, या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज आलं पाहिजे, नर्सिंग कॉलेज आलं पाहिजे आणि तळागाळातील लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, समाजातील घटकांना आपण कशा प्रकारे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणू शकू त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या जूनपासून आपण पॅरामेडिकल कोर्सेस सुरू केलेले आहेत. आपण त्याची फ्रँचायसी घेतलेली आहे. त्या माध्यमातून जवळजवळ 124 कोर्सेस आहेत
जे की 10वी 12वी झालेले जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, 1 वर्ष 2 वर्ष अशा प्रकारचे ते कोर्स आहेत, ज्या माध्यमातून त्यांना स्वतःला तो कोर्स जर त्यांनी केला तर डिप्लोमा कोर्स आहेत, ते कोर्स केल्याच्यानंतर त्यांना स्वतःला कुठेही नोकरी लागू शकते, प्लेसमेंटसुद्धा आहे आपल्याकडे. त्याचबरोबर त्यांना स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करता येऊ शकतो. त्या सर्टिफिकेटच्या आधारावरती त्यांना लोनही मिळतं. अशा प्रकारचे कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. या प्रसंगी मी आमच्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत राहील यासाठी आपल्या शुभेच्छा असतीलच अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आता 14 एप्रिलला जी जयंती आहे त्या जयंतीच्या अनुषंगाने मी 2 शब्द नक्कीच बोलेल की बाबासाहेबांचं सगळ्यात महत्त्वाचं जे वाक्य होतं की शिका, संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा. समतेसाठी संघर्ष करत असताना बाबासाहेबांचं जे ध्येय होतं ते सर्व लोकांनी नक्कीच लक्षात ठेवायला हवं आहे. कारण की आपला समाज जर एकवटला, एका ठिकाणी जर आला तर आपण काहीही करू शकतो. परंतु आज समाज विविध घटकांमध्ये डिवाईड झालेला दिसतो आहे आपल्याला. वेगवेगळ्या पक्षांच्या दावणीला आपला जे लोक आहेत ते बांधल्या गेलेले आहेत. कोणी काँग्रेसकडे वळलेलं आहे, कोणी BJPकडे वळलेलं आहे, कोणी शिवसेनेकडे वळलेलं आहे, कोणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेला आहे. विविध पक्षांकडे आपला समाज जो आहे तो विभागलेला दिसतो आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याच विविध राज्यकर्त्यांनी किंवा आपल्या विविध नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष, गट-तट काढून आपल्या समाजाला भुरळ पाडण्याचं काम केलेलं आहे. माझं नक्कीच या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान असेल की आपण सर्वांनी जर खरोखर जर ठरवलं तर सर्व समाज जर एकवटला आणि एकाच पक्षाच्या आधिपत्याखाली जर तो आला आणि सर्वांनी मिळून जर एकोप्याने जर काम केलं तर नक्की आपण महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला सर्वांना माझी विनंती असेल की आपलं सगळ्यात मोठं जर कोणतं काम असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले शिक्षण घ्या. आणि शिक्षण जर तुम्ही चांगल्या प्रतीचं घेतलं, दर्जेदार शिक्षण जर घेतलं आणि जर चांगल्या प्रकारचं शिक्षण तुम्ही ग्रहण करू शकता. बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये विपरीत परिस्थिती होती, हालाकीचा काळ होता, ज्या काळामध्ये शिक्षण घेणंसुद्धा शक्य नव्हतं. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं आणि एक अशा प्रकारची छाप टाकून गेली जगावरती की त्या शिक्षणाच्या बळावरती आपण काहीही होऊ शकतो. तर आज तर तुमच्यासमोर तशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. आज आपल्याला समाजामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत. कोणी अशा प्रकारचा गरीब राहिलेला नाही की ज्याला शिक्षण घेता येणार नाही. पण असं असतानासुद्धा आपण कोणाच्या तरी दावणीला राहणे आपल्या समाजामध्येच नव्हे तर विविध आपल्या वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. स्त्रियांना बाबासाहेबांनी जे हक्क मिळवून दिलेले आहेत, पुरुषांना हक्क मिळवून दिलेले आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी जे हक्क मिळवून दिलेले आहेत, या सर्वांनी जोमाने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून घेतल्या पाहिजेत. आणि बाबासाहेबांचं खरं जर स्वप्न तुम्हाला साकार करायचं असेल तर त्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आहे. म्हणून मी एक मुख्याध्यापक म्हणून, संस्थाचालक म्हणून तुम्हाला नक्कीच सांगेल की जर तुम्ही खरोखर शिक्षणामध्ये आपलं भवितव्य घडवलं तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं, उज्ज्वल अशा प्रकारचं भविष्य लावेल. आणि खऱ्या अर्थाने 14 एप्रिलच्या निमित्ताने तुमची आदरांजली त्यांना असेल अशा प्रकारची मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 14 एप्रिलसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे 14 एप्रिलला. त्या अनुषंगाने महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिलला आहे आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले ज्यांचे विचार बाबासाहेबांना त्यांनी ते प्रेरित झाले आणि स्वतः एक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भरीव अशा प्रकारचं काम त्यांनी केलं. तर त्या निमित्ताने आम्ही 11 एप्रिलला आपल्या परिसरामध्ये आमचं जे प्रांगण आहे समोरचं, या ठिकाणी एक ऑर्केस्ट्रा ऑर्गनाईज केलेला आहे, ज्या माध्यमातून समाजाला एक प्रबोधन होईल की आपण शिक्षण घेत असताना त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्वच समाजाने या ठिकाणी उतरलं पाहिजे. मी म्हणत नाही की एकच समाज या ठिकाणी शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे गेला पाहिजे, सर्वांनाच त्याची गरज आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.